नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण शिर्डीचे श्री साईबाबा यांची एक कथा पाहूयात. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये शिर्डी नावाचे गाव येते. शिर्डी हे सर्व साई भक्तांचे पंढरपूर आहे. सश्रद्ध मनाने शिर्डीची वारी करणाऱ्यांना, साई भक्ती करणाऱ्यांना आजही त्यांच्या अलौकिक कृपेचा अनुभव येतो. साईबाबांच्या दर्शनाने भाविकांचे मन शांत व निश्चल होते. संसार भय नाहीसे होते आणि अंतःकरण भक्तीने भरून जाते. शिर्डीचे हे साईबाबा 16 वर्षाचे असताना शिर्डीतील एका निंबवृक्षाखाली प्रथम प्रगट झाले. ते कोठे जन्मले, त्यांचे आईवडील कोण, त्यांचे गोत्र काय, वंश कोणता याविषयी कोणतीही माहिती साईबाबांकडून कधीच मिळाली नाही. अनेकांनी त्यांचे पूर्वायुष्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाही यश आले नाही. शिर्डीतील नाना चोपदारांच्या आईच्या म्हणण्यानुसार 16 वर्षाचे गोमटे साईबाबा निंबाखाली बसले होते. तेव्हा तिला प्रथम दृष्टीस पडले ते एकटेच होते. त्यावेळी आणि त्यानंतरही त्यांच्याबरोबर आप्तस्वकीय असे कोणीच नव्हते. कोवळ्या वयामध्ये खडतर तपश्चर्या करणारे ते सुंदर रूप पाहून ग्रामस्थांना मोठे नवल वाटे. याच्याबरोबर दिवसा पण कोण दिसत नाही आणि रात्री पण कोणी नसतं. हा कोणाच्या घरीदारी जात नाही. उघड्यावर निंबाखाली बसलेला असतो. दिसायला लहानगा वाटला तरी याचे वागणे फार थोरा मोठ्यांवरचे आहे. हा आहे तरी कोण, असे विचार सर्वांच्याच मनात येत असत. सर्वांच्याच मनात या बालमूर्तीविषयी मोठे कुतूहल होते. हळूहळू त्याची तपश्चर्या पाहून लोकांच्या मनात त्याच्याविषयी आदरभाव निर्माण झाला. ते त्याला नमस्कार करत, पण काही केल्या त्यांना त्यांच्याविषयीच्या प्रश्नांची उत्तरे काही मिळत नव्हती. एके दिवशी मात्र खरोखरच नवल घडले. दोघा चौघांच्या अंगात खंडोबाचे वारे आले असताना लोकांनी खंडोबाला त्या बालमूर्तीची हकीकत सांगून तो कोण, येथे कसा आला याचे उत्तर देण्यास विनविले. तेव्हा घुमणाऱ्यांमार्फत खंडोबाने उत्तर दिले, तुम्ही कुदळी आणा आणि मी सांगतो तिथे खणा, म्हणजे तुम्हाला त्याचा ठावठिकाणा कळेल. देवाच्या सांगण्यावरून लोकांनी कुदळी आणल्या आणि त्याच्या सांगितलेल्या निर्देशानुसार निंबवृक्षाजवळची जागा उकरली. त्यावेळी त्या ठिकाणी काही विटा आढळल्या. विटा बाजूस केल्यावर आत एक भुयार दृष्टीस पडले. त्या भुयारामध्ये एक तळघर होते आणि त्यात एक गोमुखी पाट व माळ आणि 4 समया शांतपणे तेवत होत्या. ते दृश्य पाहून सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले आणि त्यावेळी देवाने उत्तर दिले, हा बालक 12 वर्ष या ठिकाणी तपश्चर्या करीत होता. देवाकडून ही हकीकत समजताच लोकांनी त्या मुलाला त्या स्थानाचे रहस्य विचारले. तेव्हा तो म्हणाला, हे माझ्या गुरूंचे स्थान आहे. हे अतिपवित्र असून ते आहे तसेच जतन करा. त्यावेळी त्याच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवून लोकांनी पूर्वीप्रमाणे विटा रचून ते भुयार बंद करून टाकले. आपल्या गुरुचे स्थान श्री साईबाबांचे त्या निंबतरूवर फार प्रेम होते. याच समाधीजवळ निंबवृक्षाच्या खाली 12 वर्ष मौन धारण करून बाबांनी तपश्चर्या केली. बाबांच्या गुरुचे समाधीस्थान म्हणून लोक आज पण तेथे जाऊन नमस्कार करतात. पुढे साठेसाहेब नावाचे बाबांचे एक भक्त होते. त्यांनी ही जागा विकत घेऊन त्या ठिकाणी एक इमारत उभी केली आणि त्या निंबाच्या झाडाभोवती एक पार बांधला. श्रोतेहो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथेला लाईक व सबस्क्राईब करा व शेअर करा, ही नम्र विनंती. श्री साईबाबांचा जय जय.